मुख्यमंत्री असताना मी काय काय केलेलं आहे ते मला मगाशी बापू सांगत होता. आणि त्याला मी सांगितलं, अरे बाबा मी कधी दिलेलं लक्षात ठेवत नाही, या हाताचं दिलेलं या हाताला कळू देत नाही, मी देणार आहे घेणारा नाही. आणि म्हणून जे देता येईल ते देत गेलो. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढं सांगतो की यावेळेस आपल्याला विरोधकांना, तुम्हाला मी पाणी देणार पाणी पुरवठ्यातून, पण तुम्ही विरोधकांना पाणी पाजणार ना, डिपॉझिट गुल करणार ना, आणि ते मला तुमच्याकडून अपेक्षित आहे. आणि यामध्ये अतिक्रमण नियमित करणार, घरकुलला मंजुरी देणार. इथं मुस्लिम समाजाच्या माझ्या लाडक्या बहिणी उभ्या आहेत, त्यांचे 4 नगरसेवक उभे आहेत. मी एक आपल्याला उदाहरण सांगतो. शासन आपल्या दारी हा आपण कार्यक्रम केला, उपक्रम केला. बाळासाहेब म्हणायचे, कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना शासन मंत्रालयात लोकांच्या दारात घेऊन गेलो. तिथं सगळ्या योजना, ट्रॅक्टर असेल, पॉवर टिलर असेल, ड्रोन असेल, महिलांच्या योजना असतील, मुलांच्या असतील, शेतकऱ्यांच्या योजना, युवकांच्या योजना, सगळ्या योजना एका जागेवर. 4 कोटी लोकांनी त्याचा फायदा घेतला. 4 कोटी. तिथे एक मुस्लिम मुलगी आली वरती स्टेजवर. मी म्हणालो, काय झालं बाबा, काहीतरी काम असेल. तिच्या हातामध्ये एवढं छोटं बाळ होतं. म्हणाले, इसका नाम दुआ है. मग बोला क्या हुआ? ते म्हणाले, इसका नाम दुआ है. काय झालं, प्रॉब्लेम आहे का काय? बोले नहीं, आपने मुख्यमंत्री सहायता निधि में से 3 लाख रुपया इसको दिया, 3 लाख रुपया इसके से इसका ऑपरेशन किया, इसकी जान बच गई, इसलिए मैंने इसका नाम दुआ रख दिया है. मुख्यमंत्री असताना किती लोक आले, किती लोकांच्या कागदावर सही केली हे मलाच माहित नाही. सह्या करण्याचं रेकॉर्ड आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासातलं तुमच्या एकनाथ शिंदेने मोडला असेल, विक्रम मोडला असेल. आणि म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीमधून तुमच्या या भावानं 450 कोटी रुपये दिले. 450. पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी काय केलं मला सांगायचं नाही, हे ना माहितीच आहे. पण हे पैसे जनतेचे आहे, हे जनतेच्या जीवाला लागले पाहिजे, त्यांचा जीव वाचवायला दिले पाहिजे. हे तुमच्या एकनाथ शिंदेने काम केलं. आणि म्हणून मी पोट तिडकीने बोलत असतो. मी एक संवेदनशील कार्यकर्ता आहे आणि म्हणून मला संवेदना कळतात, लोकांच्या भावना कळतात. आणि म्हणूनच आम्ही एवढे मोठे निर्णय घेतले. शेतकरी सन्मान योजना आपण चालू केली, वयोश्री योजना आम्ही चालू केली. काही योजना सुरू केल्या, काही योजना थोड्या आता अडचणीत असतील त्या देखील त्याच्या अडचणी दूर आपण करू. युवा प्रशिक्षण योजना, त्यात काही अडचण आली आहे त्या देखील आम्ही दूर करून पुढे जाऊ.